नाही आम्ही आपलं या दुधोशी गाव बघायला आलेलो. मग आम्हाला जरा लोकांचं इथं कसं राहणीमान असतं वगैरे ते विचारायचं होतं. कसं वाटतं तुम्हाला या गावात राहून? मग काय करायचं. तुमचं आता वय किती झालं असेल? आमचं वय तरी झालं असेल बरंच. तुम्हाला इथं कसं वाटतंय राहायला? राहायला कसं वाटतं? म्हणजे तुम्ही खुश आहे का इथे राहून? हो आता काय करा. कोण आहे घरात? घरात कोण आहे का? येऊ काय? येऊ काय नाही, आलो असंच गाव बघायला दुधोशी. तुम्हाला असं वाटतं की शहरात जाऊन राहावं वगैरे असं? शहरावर गेलेच नाही, पण कुठेतरी चांगली जागा दे, आजूबाजूने गेले म्हणजे चांगली जागा कुठेतरी मिळावी असं आमचं पण. इथून मी आता खाली उतरलो. मला या साईडनी उतरायला खाली जागा मिळाली आणि आता तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात. हा शिवकालीन पूल आहे. करवंदाची जाळी आहे आणि इथे हे असे करवंद आहेत. स्कायलार्क पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर दुधोशी गावाला जाताना हा एक शिवकालीन पूल आहे आणि इथे कोयना नदी आणि आसपासचं निसर्ग सौंदर्य बघण्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही. गाडी आम्ही पार्क केलेली आहे आणि चालत जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, कारण हा रस्ता खूपच असा ओबडधोबड आणि हे झालेला आहे. हे दुधोशी म्हणून गाव आहे. तिथे आम्ही बघत आहोत घरं कशी आहेत, इथल्या लोकांचं राहणीमान कसं आहे. तांदळाची शेती आहे. वर काही लोक काम करत आहेत आणि आता आपण पुढे जाऊन एखाद्या घरात जाऊन तिथल्या लोकांना विचारणार. आमची झाडी आहेत आणि तिथे पिकलेली केळी देखील आहेत. बघा या बघा. आपण पाहिलेलं मंदिर तिथे आहे आणि अशी काही एकदम प्राचीन काळातली घरं आहेत या ठिकाणी. त्यांची अवस्था थोडीशी खराब झालेली आहे पाऊस वारा यांच्यामुळे. अरे बापरे. एकदम डोंगरामध्ये जशी जमीन मिळेल जिथे सपाट भाग आहे अशा ठिकाणी या लोकांनी स्वतःची जवळजवळ लागून अशी घरं बनवलेली आहेत. उंचीला भर वगैरे टाकून. इकडे बघूया सगळे लोक सध्या गोरे चरण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. पण हे कुलूप पण नाही आहे. बघा घर किती नॅचरल आहेत. हे बघा इकडे काही कोंबड्या आहेत अंडीसाठी वगैरे हे केलेले आहे आणि असं हे त्यांचं अंगण आहे. हे बघा कुत्रा आहे. अरे बापरे पाऊस चालू झालेला आहे. आपण कुठेतरी आवडतो. कोण आहे घरात? घरात कोण आहे का? येऊ काय? येऊ काय नाही, आलो असंच गाव बघायला दुधोशी. मधीच कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी राहून? काय मसाला वाटतंय, काय इथं शेती बाते काय आहे, गेली आता समजे आता काय आहे. पण वातावरण चांगलं आहे ना. तुम्हाला असं वाटतं की शहरात जाऊन राहावं वगैरे असं? शहरावर गेलेच नाही, पण कुठेतरी चांगली जागा दे, आजूबाजूने गेले म्हणजे चांगली जागा कुठेतरी मिळावी असं आमचं पण. म्हणजे इथं काय तुम्हाला म्हणजे समस्या काय येतात? अडचणी काय? अडचणी म्हणजे आता आजूबाजूला रान गेले फाकलेले एवढीच अडचण आम्हाला जास्त. म्हणजे पाऊस जास्त पडल्यामुळं रानाचं नुकसान होतं. आता दिवसा घरी कोण नसतं का? म्हणजे सगळे गुराकडे जातात. आम्ही मध्ये पण बऱ्याच लोकांचे व्हिडिओ घेतले. हा आधी मध्ये. हा कितना पुराणा घर? हे किती वर्षापूर्वीचं घर आहे? 25-26 वर्ष झालं हे आहे. ओके. जुन्या टाईप मध्येच बांधलेलं आहे. चालेल. चला आपण पुढचं. कोंबड्या पण आहेत बघा इकडे. तुमका कन्सर्न काय आहे? कोई भी आते. असं सुंदर असं एक गाव आहे बघा. इथे कोंबड्या चरतात तिथे. कोंबड्या चरत आहेत. वर खाली जशी जागा आहे तसं हे ठिकाण आहे. करवंदाची जाळी आहे आणि इथे हे असे करवंद आहेत. किधर गया? असे तुम्ही नैसर्गिक एकदम
काढून काटा लागू शकतोय. एकदम काळजी घेऊन हे तोडावे लागतात. नमस्कार मावशी. मावशी कोणाबरोबर तरी बोलत आहेत. मगाशी भेटलेल्या मावशींबरोबर बोलत आहेत. नमस्कार मावशी. काय नाव तुमचं? काय नाव? काय करता तुम्ही इकडे? नाही, आम्ही आपलं या दुधोशी गाव बघायला आलेलो. मग आम्हाला जरा लोकांचं इथं कसं राहणीमान असतं वगैरे ते विचारायचं होतं. कसं वाटतं तुम्हाला या गावात राहून? मग काय करायचं? आवडतं म्हणजे राहायला इकडे? लहानपणापासून इथंच राहिलं? हो, पहिल्यापासूनच. होय. तुमचं आता वय किती झालं असेल? आमचं वय तरी झालं असेल बरंच. बरंच म्हणजे आता 70-80? हो. होय. पण अजून सुद्धा त्या गावात आता म्हणजे पहिल्यापेक्षा आता काय वेगळं वाटतं? वेगळं म्हणजे कसं आहे, हे वस्त्री येतात ना, त्याचं भ्या वाटते जरा. गावातल्या लोकांची हीच समस्या आहे. हो, पावसात झाली त्याला 2-3 वर्ष. वस्त्री सरभोवतन आली, पण आमचं गाव वाचलं. नाहीतर त्या ह्याच्यातच आम्ही हे झालं असतो. इकडची बरीच गावं गेली ना तिथे. गाव बिव नाही गेली. नुकसान झालं. ही भाताचे आम्ही करतो ना भात, ते पार येऊन गेलं. मग सगळं विकत आणायला लागतं. हा, म्हणजे तुमचं जे ज्याच्यावर उदरनिर्वाह होत होता ज्या शेतीवर, ती पावसामुळे खूप नुकसान झाल्यामुळे यांची समस्या वाढलेली आहे. पण आता यावर्षी बरोबर आहे ना? आता मागच्या वर्षी यावर्षी काय? पण अजून पाऊस लागला नाही लागला अजून. नाही अजून आताची सुरुवात झाली. तुम्हाला अजून पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे त्याच्या भाताची तुम्ही काय भात शेती करता का नाचणी? काय नाचणी बिचणी नाही करत, भातच वाईस करतो वाटत. नाही तर बाकी सगळं विकत चालतं. मग तुमची शेती आहे? हाय वाईस जरा. मग घरचे काय करतात म्हणजे मुलं बाळ वगैरे? मुलं आपली अशीच आहे, कामाला जातात. होय. म्हणजे शहरामध्ये जातात का इथंच काय काम मिळतं? इकडे महाबळेश्वर हॉटेलमध्ये. चालेल, धन्यवाद. इथे या ठिकाणी माकड दिसत आहेत बघा. हे माकड गेलं वगैरे. तो आएगा नहीं देने का होगा, भाग रहे हो ऊपर देख के. मधाच्या पेट्या होगा तभी वो बेचारे मधाच्या पेट्या. मधाच्या आहेत का? आता इथून वर आपल्याला बघून माकडं पळाले बघा. हे बघा, हे माकड आहे. 1 मिनिट ना, इनको झूम करते. ये देखो डर के जा इनकी थप्पड़ बहुत तेज लगती है. दुसरी गावावरती आता आम्ही पार या गावाच्या दिशेने निघालेलो आहोत. खूपच शिवकालीन मंदिर आहे. घाट आणि वेडीवाकडं वळणं असणारा असा हा घाट आहे. हे बघा, हे बघू शकता या ठिकाणी तुम्ही. किती घनदाट जंगल आहे. हो. लोक कशी येत असतात. नमस्कार दादा, काय नाव आपलं? पांडू का? कोणीकडे निघालाय? घरी म्हणजे काय काम करता तुम्ही? हा, बिरबडी गावात. बिरबडी गावात होय. बिरबडी गाव. अच्छा. काय करता तुम्ही? गुरांची शेतीचं काम. गुरांची. आणि शेती कशी असते? शेती भात लावायचं आहे. हा. भात कुठे लावलाय मग? गावाला आहे. हा. गाडी कुमट्याला गेल्यावर. हा, तुम्ही थांबलाय का? हो, गाडी. तुम्हाला इथं कसं वाटतंय राहायला? कसं वाटतं? म्हणजे तुम्ही खुश आहे का इथे राहून? हो, आता काय करायचं. चालेल. सर आम्ही देवीला चाललोय. पारला. हो, थँक्यू. एकदम घनदाट असं हे जंगल आहे आणि या घनदाट जंगलातून हा रस्ता जात आहे. हा रस्ता एकदम वेडीवाकडी वळण आहे. या ठिकाणी बघू शकताय शिवकालीन दगडी पूल आहे. हा पाहू शकता तुम्ही, हा शिवकालीन दगडी पूल आहे. हे खाली इथे गणेश मंदिर आहे. इथून आपण खाली जाऊया. यहाँ से हम नीचे चलते हैं. हे बघा, इकडे असं खाली हा पूल आहे. हा शिवाजी महाराजांच्या काळातला पूल आहे.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जुने असे दगड वापरून केलेला हा पूल आहे. इथून खाली जाता येणे मुश्किल आहे, तरी पण आपण प्रयत्न करू. नाही, इथून खाली पायऱ्या नाही आहेत आणि इथूनच आपल्याला हे करावं लागेल. ते गणपती मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया गणपतीचं. ओके, फारच जुनं मंदिर आहे. इथे काहीतरी लिहिलेलं आहे पण सध्या ते मिटलेलं आहे. आणि हे बघू शकताय हा शिवकालीन पूल आहे. इथून मी आता खाली उतरलो, मला या साईडनी उतरायला खाली जागा मिळाली आणि आता तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात हा शिवकालीन पूल आहे. एकदम मस्त अशी बांधणी दिसते बघा, एकसारखे दगड. आणि हे आता आपल्याला काही लोक रिव्हर राफ्टिंग करताना दिसत आहेत.